नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 31 मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे संतप्त महिला आणि नागरिकांनी दुपारी सिडको विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढून निषेध नोंदवला। मोर्चाच्या दरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातला। पाणी पुरवठ्यातील अनियमितता, कमी दाब आणि अपुऱ्या वेळेमुळे होत असलेल्या त्रासाबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। नागरिकांच्या मते नियमित पाणीपट्टी भरूनही दररोज केवळ अर्धा तासच पाणीपुरवठा केला जात असून ओम गुरुदेव नगर, स्वप्नपूर्ती नगर, खंडेराव नगर त्याचबरोबर परिसरातील इतर वसाहतींमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। याशिवाय एका प्रमुख रस्त्यालगतच गेल्या 1.5 महिन्यांपासून जलवाहिनीला गळती असून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। पाथर्डी फाटा परिसरामध्ये वेगानं नवीन वसाहती विकसित होत असताना त्यानुसार पाणी पुरवठ्याची सक्षम व्यवस्था करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। अनेक ठिकाणी पाईपलाईन गळतीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। संबंधित विभागाकडून प्रत्येक प्रभागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। पाण्याच्या लाईनची तातडीनं दुरुस्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे। यावेळी नगरसेवक भगवान दोंदे, नगरसेवक बाळासाहेब शिरसाट हे उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, पाथर्डी फाटा।